नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू पुराणांनुसार या पृथ्वी तलावर आजही 7 चिरंजीवी आहेत. चिरंजीवी म्हणजे मृत्यूवर विजय मिळवलेले 7 महारथी. तर आज आपण अशाच माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या चिरंजीवी भगवान हनुमान यांच्या जन्मस्थानी म्हणजेच नाशिक मधील अंजनेरी पर्वतावर आलेलो आहोत. अंजनेरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पासून 10 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. चला तर मग जराही वेळ न घालवता आपल्या व्लॉग मार्फत अंजनेरी पर्वताचे दर्शन घेऊया. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो. तर आज आहे बुधवार आणि आता सकाळचे वाजले जवळजवळ 5 वाजत आलेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही वॉचमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत नाशिकला. तर नाशिकला आपण आज ट्रेकचा प्लॅन केलाय मित्रांनो. तर नाशिकला जे अंजनेरी हिल्स आहेत तिथे आपण ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत, जे भगवान हनुमंतांचं जन्मस्थान सुद्धा आहे. सो आपण हनुमानांचं सुद्धा दर्शन करणार आहोत आणि ट्रेक सुद्धा करणार आहोत. तो ओव्हरऑल हा 4 तासाचा ट्रेक आहे मित्रांनो. तो छोटा ट्रेक आहे, जास्त मोठा नाहीये. तर ऍक्च्युली हा प्लॅन जो होता मित्रांनो आपला तो होता तो मंडेचा, बट मंडेला ना काही कारणास्तव ट्रेन कॅन्सल झाली होती. तपोवन एक्सप्रेस जी सकाळी सुटते ठाणेवरून. सो आपल्याला हा प्लॅन पोस्टपोन करावा लागला होता आणि त्याचा आजही त्या ट्रेनचा आजही काही म्हणजे फिक्स नव्हतं, म्हणजे असेल की नाही, कॅन्सल होईल. त्यामुळे आपण काही तिकीट नाही काढलेली आहे. आपण जाणार आहोत लोकलने. तर आपण लोकलने जाणार आहोत मित्रांनो कसाऱ्याला आणि तिथून आपण बघणार आहोत काही टॅक्सीज वगैरे, कारण तिथून बघू बऱ्याच टॅक्सीज वगैरे असतात, बसेस वगैरे असतात. सो त्याने आपण नाशिकला जाणार आहोत आणि तिथून मग बघू आपण पुढे अंजनेरीला कसं जायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण सगळं कव्हर करणार आहोत. म्हणजे तिथे कसं पोहोचायचं, तिथून वरती आपण किती वेळ लागतो आपल्याला ट्रेक करण्यासाठी आणि वरती किती मंदिर आहेत, काही स्पॉट्स आहेत, ते आपण सगळं आज कव्हर करणार आहोत मित्रांनो. तो व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. तर आता वाजलेत 5 वाजत आलेत आणि इथून आपली भांडूपवरून 5:51 ची ट्रेन आहे. सो मला आता रेडी व्हायचंय. मी आज अजून रेडी नाही झालोय. आंघोळ वगैरेही बाकी आहे, प्लस माझी पॅकिंगही बाकी, बिकॉज काल रात्री मी काहीच पॅकिंग नाही केली आहे. सो हे सगळं करायचंय मला. सो ऑलरेडी लेट झालंय. सो आता मी पटपट सगळं करतो, तयारी करतो, आवरतो आणि तुम्हाला डायरेक्ट मग ट्रेनमध्ये भेटतो. तर मित्रांनो, फायनली आता आपण कसाऱ्याला पोहोचले आहोत. सो आता स्टेशनच्या बाहेर आलो आहोत. सो इथून बघूया आपल्याला आता काही टॅक्सी वगैरे किंवा काही एसटी वगैरे मिळते का नाशिकला जाण्यासाठी. तर बघूया, आता बाहेर जाऊया आणि बघू जरा काहीतरी पहिला खाऊन घेणार आहे, बिकॉज नाश्ता भूक लागली आहे. नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता सकाळी. सो बघूया आता बाहेर जाऊया आणि बघू काही गाडी वगैरे मिळते का. आता मित्रांनो, फायनली आता आपण अंजनेरीला पोहोचलो आहोत. सकाळी आपण निघालो होतो 6च्या दरम्यान, 6 वाजता आपण निघालो होतो आणि आता वाजलेत 11:15 आणि आता आपण पोहोचलेलो आहोत इथे. तर मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला ट्रॅव्हलिंग, माहिती आहे तुम्हाला, मी सांगतो आता पुढे. तर आता इथून आपलं ट्रेक चालू होणार आहे. तर तुम्ही इथे मागे बघू शकता, मागे इथे बस स्टॉप आहे. तुम्ही इथे उतराल बसने आलात तर. चला आता आपण वरती जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत अंजनेरी हिल्सला. तर आता आपण आहोत बेसला, म्हणजे हायवे पासून आतमध्ये बेसला. इथून प्रॉपर ट्रेकिंग चालू होते. तर मी तुम्हाला जे बोलत होतो की जो ट्रॅव्हलिंगचा इश्यू झाला, तर तो इश्यू असा होता ना मित्रांनो, की आता आपण एक्सप्रेस ट्रेनची तिकीट नव्हती काढली. त्यामुळे आपल्याला आपण कसाऱ्यापर्यंत लोकलने आलो होतो आणि तिथून मग आपण टॅक्सीने आलो होतो पुढे. सो तिथे टॅक्सीने आमचे काहीतरी 100 रुपीज घेतले पर हेड. सो ठीक आहे, ते जस्टिफाय होते, म्हणजे तेवढ्या प्रवासासाठी ते 100 रुपीज बरोबर होते. पण त्यांनी आम्हाला सोडलं त्र्यंबक नाक्याला. तर त्र्यंबक नाक्याला त्यांनी सांगितलं की आम्हाला इथून बसेस मिळतील त्र्यंबकेश्वरसाठी आणि त्र्यंबकेश्वरच्या रोडवरतीच अंजनेरी आहे, तर तुम्ही तिथे उतरू शकता. तर त्र्यंबक नाक्यावर असं आल्यावरती असं कळलं की तिकडचे ऑटोवाले ते बोलले की त्र्यंबकसाठी इथून ऑटो जात नाही आणि त्यांनी थोडासा स्कॅम केला आमच्यासोबत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 400 रुपये द्या, आम्ही तुम्हाला अंजनेरीला सोडतो. पण आम्ही ते 400 रुपये देऊन इथे येणं त्याला काही अर्थ नव्हता. सो आम्ही मग त्यांनी आम्हाला दुसरा ऑप्शन दिला. त्यांनी सांगितलं की 60 रुपीज द्या आणि म्हणजे पर हेड 30 रुपीज आणि सातपूरला उतरा, तिथून तुम्हाला बसेस मिळतील. तर तसं आम्ही केलं आणि सातपूरला उतरलो. तिथून मग आम्ही बस केली, म्हणजे तिथे एसटी होती, तर एसटी पकडली आणि एसटीने मग आम्ही पुढे आलो. पण इथे आल्यावरती उतरल्यावर असं कळतं की डायरेक्ट आम्हाला एसटी तिथूनच मिळाली असती, त्र्यंबक नाक्यावरून किंवा नाशिक रोडवरूनच आम्हाला एसटी मिळाली असती. तर हा थोडा रिक्षावाल्याने स्कॅम केला, पण ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. फर्स्ट टाईम आहे. आता नेक्स्ट टाईम आपण येऊ तेव्हा लक्षात ठेवूया. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, जर तुम्ही येत असाल ना डायरेक्ट नाशिक रोडला आहे तर तुम्हाला डायरेक्ट बस किंवा टॅक्सीज मिळतील. सो चला आता आपण इथून चालू करणार आहोत आणि वरती जाणार आहोत.
तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत बेसवरती. तर इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटची चौकी आहे. इथे तुम्हाला काहीतरी पैसे द्यावे लागतात वाटतं, पण इथे आता मला कोण दिसत तर नाही आहे. सो आपण डायरेक्ट वरती जाणार आहोत. तर तिकीट दर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्ही स्टॉप करून बघू शकता किती प्राईज आहे ते. एक स्मॉल अपडेट. तर आत्ता हे इथे जे दिलं आहे म्हणजे लांबचोचीचे गिधाड जे इथे आढळतं ते आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला इथे खाली दिसलं होतं, पण आम्हाला वाटलं ती घार आहे. पण आता हा फोटो बघितल्यावर समजलं की ते गिधाड होतं, कारण त्या आकाराला खूप मोठं होतं. सो तुम्ही इथे येत असाल ना तर असं प्राण्यांचं दर्शन म्हणजे पक्ष्यांचं प्राण्यांचं दर्शन इथे होतं. मित्रांनो 2 किलोमीटर वरती आल्यानंतर असं वरती एक शॉप लागतं इथे. तर त्या ताईंचं शॉप आहे. सर तुम्हाला इथे काय खायला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मॅगी वगैरे पण इथे मिळते. आणि इथेच पुढे चेकपोस्ट आहे, तिथे तुमची सगळी चेकिंग होते. सो आय थिंक ती खाली होती, ती चौकी बंद होती. सो ही मेन चौकी आहे. सो आता पुढे जाऊन बघूया आपण. खालून वरती आल्यानंतर ना इथे आपल्याला ही अशी चौकी लागते. तर इथे तुम्हाला पैसे पे करावे लागतात आणि इथपर्यंत तुम्ही चालत येऊ शकता किंवा गाडीनेही येऊ शकता. तर गाडीचे पार्किंग जिथे तुम्ही बघू शकता इथे पार्किंग आहे गाड्यांचे. तर इथे आपण गाड्या पार्क करू शकतो आणि 30 रुपये इथे काहीतरी फीज आहे. आणि पार्किंगची काहीतरी मी देईन स्क्रीनवरती तुम्हाला बघून पावतीमध्ये. आणि 30 रुपये पर पर्सन तुम्हाला वरती जाण्यासाठी फीज आहेत. तर त्यानंतर इथे तुम्हाला सगळे बोर्ड्स लागलेले दिसतील. तर इथे सगळे माहिती आहे, संपर्क क्रमांक वगैरे पण आहे जर काही झालं तर, म्हणजे इमर्जन्सी असेल तर. आणि इथे रेंज फुल आहे अजूनपर्यंत तरी मला. सो आता बघू, आता वरती जाऊया इथे. आणि ते माकडं आहेत भरपूर. सो इथून आपले ट्रेक चालू होते. सो इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. तुम्ही बघू शकता इथून प्रॉपर ट्रेक आपला चालू होते. तर रस्ता वगैरे चांगला आहे, तर म्हणजे प्रॉपर जिने बनलेले आहेत. तर माकडांपासून थोडं सावधान राहावं लागेल. तर इथे काठी ती लोक विकतात, तर ती 10 रुपये काहीतरी काठी आहे. तर मित्रांनो इकडे तुम्ही येत असाल ना, इथे थोडा माकडांचा प्रॉब्लेम आहे. तर जरा थोडं सावधान राहावं लागतं. तर तुम्ही अशी बॅग वगैरे आणली असेल ना तर ती अशी पुढे घ्या, म्हणजे ते तुमच्यावरती म्हणजे तुमच्याजवळ येणार नाहीत. जर पाठीमागे बॅग असेल तर ती लोक येतात. सो बॅग बघून ॲक्च्युली येतात. मला असं इथल्या गावकऱ्यांनी पण सांगितलं आहे. तर बॅग अशी आणली असेल तशी थोडी पुढे घ्या, सो ते थोडंसं सेफ राहतं. तर मित्रांनो थोडं आता आपण वरती आलो आहोत. तर इथे ना थोडंसं म्हणजे हा पॅच तुम्ही बघू शकता, हा थोडा रिस्की पॅच आहे. म्हणजे इथे एका साईडला पूर्णपणे दरी आहे आणि एका साईडला डोंगर आहे. तर आपण प्रॉपर कड्यावरून चाललेलो आहोत. तर तुम्ही इथे येत असाल तर जरा हा इथे थोडंसं सांभाळून. आणि बाकी असं पूर्ण ट्रेकमध्ये आत्तापर्यंत एवढं काय मला रिस्की नाही वाटलं आहे. तर फक्त खाली पायऱ्या वगैरे प्रॉपर त्यांनी बनवल्या आहेत. रोड एकदम चांगला आहे, म्हणजे ट्रेकिंगचा जो मार्ग आहे तो प्रॉपर त्यांनी बनवलेला आहे. त्यामुळे असा काही इश्यू येत नाही वर चढायला. फक्त हा एक रिस्की पॅच आहे, इथे थोडंसं जपून. तर मित्रांनो आपण मगाशी इथे खाली त्या रेलिंगच्या इथं तिथे रेलिंग तुम्हाला दिसत असतील. हां, ह्या ज्या रेलिंग आहेत ना, ह्या रेलिंगच्या इथून आपण वरती आलेलो आहोत आता डायरेक्ट. तर तिथून झिगझॅग करत आता इथे पोहोचलो होता. आणि इथून हे दृश्य तुम्ही बघू शकता, किती फार सुंदर दृश्य आहे. समोर पूर्ण सह्याद्री पर्वत आहे, पर्वतरांग आहे. आणि त्यानंतर इथे वरती जे आहे ना, तर हा थोडासा रिस्की पॅच आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण स्टीफ जिन आहेत, म्हणजे असे उभे जिन आहेत. तर हा थोडासा एक रिस्की पॅच आहे पूर्ण ट्रेकमधला. बाकी आणि थोडासा हार्ड पॅच आहे. बाकी असं मला पूर्ण ट्रेकमध्ये काही जास्त जाणवलं नाही आहे. आणि इथे प्रॉपर असे पायऱ्या बनवल्या आहेत, त्यामुळे थोडंसं जपून जावंच लागेल, कारण दरड वगैरे कोसळतात. पण आता नाही, पावसात कोसळतात. सो आता थोडंसं जपून आणि थोडंसं इथे थकायला पण होणार आहे. सो आता बघूया वरती. पायऱ्या चढवतो तिथेच वरतीमध्ये तुम्हाला एक लेणी लागते. सो ही जैन बांधवांचं इथे मंदिर आहे, म्हणजे श्री दिगंबर जैन प्राचीन तीर्थक्षेत्र अंजनेरी तुम्ही वाचू शकता इथे. आणि वरती तिथे आय थिंक पार्श्वनाथ जी आहेत त्यांचं काहीतरी मूर्ती आहे. सो आपण ते बघूया, जाऊया आपण आतमध्ये. त्याला लॉक लावलेलं आहे, तर इथे तुम्ही बघू शकता. आतमध्ये दिसणार नाही मूर्ती, कारण काळोख आहे. तर असं आहे. आणि जुन्या लेण्यासुद्धा इथे आहेत आतमध्ये. तर सगळ्या लॉक लावलेलं आहे इथे. तर हे असं आहे इथे. आणि इथून हे असं काहीसं खाली दृश्य दिसतं.
तर मित्रांनो खाली ना जिने इथे संपतात, आपल्या पायऱ्या संपतात आणि एका टप्प्यावरती येऊन हे दुकान लागतं. तर तुम्हाला इथे काही घ्यायचं असेल म्हणजे काही खायचं असेल, बिस्किट वगैरे, मॅगी वगैरे पण ते बनवून देतात, लिंबू सरबत वगैरे. आणि इथे तुमच्या पायऱ्या संपतात आणि इथून मग आता आपल्याला पूर्ण सपाट रस्ता आहे. थोडंसं इथे आहे थोडं चढ आणि वरती पूर्णपणे सपाट पठार आहे. सो आता बघूया, दुपारचे 2 वाजलेत, भूक पण लागली आहे, फटाफट आता कव्हर करणार आहोत बिकॉज संध्याकाळच्या आधी खाली जायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे मागे बघू शकता, हे पठार पूर्ण आपण चढून आलेलो आहोत. जेव्हा तुम्ही तिथे खालचे जिने चढता त्याच्यानंतर हे पठार लागतं आणि हा पठार पूर्ण चढून आपल्याला वरती येऊन मग पुढे इथे अंजनी मातेचं मंदिर लागतं. तर हा पूर्ण पठार आहे आणि इथे ना जेव्हा तुम्ही पावसाळ्यात येता ना तेव्हा इथे मस्त फुलं वगैरे आलेली असतात, फार छान असं इथे दृश्य असतं. तर तुम्ही एकदा पावसाळ्यात नक्की व्हिजिट द्या इथे. मित्रांनो आता आपण ट्रेक करत करत पोहोचलो आहोत अंजनी मातेच्या मंदिराजवळ. तर हे मंदिर तुम्ही बघू शकता. तर या मंदिराची कहाणी अशी आहे, म्हणजे मी इथे विचारलं दुकाने बाजूला तिथे, तर इथे अंजनी माता जी होती ती ध्यानस्थ बसायची, म्हणजे त्यांनी इथे शंकराची तपश्चर्या केली होती. तर इथे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर महादेवांनी म्हणजे महादेव त्यांना प्रसन्न झाले होते आणि त्यांच्या पोटी त्यांनी भगवान हनुमानाच्या अवतारामध्ये जन्म घेतला होता. तर इथे तुम्ही बघू शकता छोटे बाल हनुमान आहेत आणि इथे अंजनी माता आहे आणि इथे शंकराची पिंडीसुद्धा आहे. तर आता अजून 1.5 किलोमीटर आपल्याला वरती जायचं आहे. सगळीकडे ते राम 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 लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फार थंड वाटतं आतमध्ये. तर मित्रांनो अंजनी मातेच्या मंदिराचं दर्शन करून झाल्यावर आपण थोडंसं वरती येतो आणि त्यावेळेस इथे आपल्याला लागतं हे एक तलाव. तर ह्या तलावाची स्टोरी अशी आहे की जेव्हा हनुमान म्हणजे भगवान हनुमान जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी सूर्याला पकडण्यासाठी झेप घेतली होती, ती त्यांनी इथूनच घेतली होती आणि त्यामुळे त्यांच्या पायाच्या तळव्याच्या प्रेशरने हे त्यांच्या तळव्याच्या आकाराचं हे तलाव तयार झालेलं होतं. तर असं इकडची मान्यता आहे. तर इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे त्यांनी, इथे तुम्ही बघू शकता. तर इथून अजून वरती ते त्या टोकावरती हा हनुमानाचं मंदिर आहे, भगवान हनुमानांचं जन्मस्थान आहे. तर बघूया आता जर वरती जायला मिळालं तर आपण वरती जाणार आहोत. आणि वरून हे दृश्य एकदम म्हणजे भगवान हनुमानाच्या तळव्याच्या आकाराचंच हे दिसतं तलाव. तर आपण वरती जाऊन बघूया. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत थोडंसं वरती तलावापासून आणि इथे राईटला जो रोड जातोय त्याने तुम्ही जाल जे हनुमानाचं जन्मस्थानाचं मंदिर आहे तिथे, आणि लेफ्टला इथे श्री सिद्ध अंजनी माता गुफा आहे. सो ही गुफा आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. आणि असं म्हणतात की इथे सीतामातासुद्धा आल्या होत्या. सो आता आतमध्ये जाऊया आणि ती गुफा एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो आता आपण इथे पोहोचलेलो आहोत अंजनी मातेच्या गुहेच्या इथे. तर ही इथे समोर जी दिसते तुम्हाला ती गुहा आहे आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये, बघूया तिथे काय आहे. सो चला लेट्स गो. तर मित्रांनो इथे आपण आलेलो आहोत. तर इथे आतमध्ये ही गुहा आहे आणि आतमध्ये काय दिसतंय बघूया. तर अजून एक डोअर आहे आतमध्ये, त्याच्या आतमध्ये आय थिंक अंजनी माता बसत असतील. तर ही अशी गुफा आहे आणि हे बाहेर वाटतं हे द्वारपाल आहेत इथे, कदाचित मलाही माहीत नाही. जर चुकीचं सांगत असेल तर खाली कमेंटमध्ये करेक्शन करा. इथे काहीतरी भिंतीवर लिहिलेलं आढळत आहे, तर मला ॲक्च्युली वाचता येत नाही आहे. फक्त मला अंजनी माता, सीतामाता आणि ते मधले काय लिहिलं ते समजत नाही आहे. पावन झालेली एवढंच मला समजतं आहे. म्हणजे इथे सीतामातासुद्धा आल्या होत्या आणि अंजनी मातासुद्धा आल्या होत्या असं मला वाटतं आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही गुफा असावी असं माझा एक अंदाज आहे. जर तुम्हाला याची स्टोरी पूर्ण माहीत असेल मित्रांनो तर खाली कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो मगाशी जे आपण तलाव बघितलं जे भगवान हनुमानाच्या
पायामुळे तयार झालं होतं. तर इथून तो आपल्याला आकार प्रॉपर दिसू शकतो, म्हणजे एक पाऊलाचा आकार हा मागचा टाच आहे आणि हा पुढचा भाग आहे. तर आपण इथे ते बघू शकतो. तर इथून क्लिअर दृश्य आहे वरून एकदम. तर मित्रांनो, वेळेच्या अभावामुळे ना आपण आता टॉपवरती जे हनुमान बाप्पाचं म्हणजे भगवंताचं जे मंदिर आहे तिथे आपण नाही जाणार आहोत. तर ते मंदिर इथे आहे, अजून इथून अर्धा किलोमीटर आहे. जो तुम्ही जिथे वरती भगवा बघताय ना ते तिथे मंदिर आहे. तिथे जायला अजून एक अर्धा तास लागेल. आणि आता वाजलेत 4, खाली आहे, अजून खाली जायचं आहे, खाली यायला 2 तास, तोपर्यंत काळं होईल. त्यामुळे आम्ही विचार केला की ते मंदिर आपण स्किप करूया. आय नो खूप वरती आलो आहे आणि इथून रिटर्न जाणं बरोबर नाही वाटत आहे, पण अजून मुंबईलाही जायचं आहे आणि खाली जायचं आहे. आणि ते आता कोणीही दिसत नाही आहे, सगळे खाली जाताना दिसत होते, आता तर तेही दिसत नाही आहेत. सो म्हटलं बघू आपण नेक्स्ट टाईम लवकर येऊ आणि ट्राय करू वरती जाण्यासाठी. आता मित्रांनो, आता ना पूर्ण खाली येत होतो आम्ही, तर तेव्हा तिथे ना थोडीशी माकडं होती आणि त्या लोकांनी म्हणजे थोडासा म्हणजे असं हल्लाच केला होता आमच्यावरती. पण हे काका होते, त्यांनी आम्हाला सुखरूप खाली आणलं आहे. सो त्यांना आम्ही थँक्यू बोलतो. थँक्यू काका. तर असे लोकल्स आहेत इथे, ते आपल्याला हेल्प करतात. तर असं आहे, आता इथून आम्ही खाली जाणार आहोत. सो आता भेटूया डायरेक्ट खाली. तर मित्रांनो, दॅट्स इट फॉर टुडे. सो मित्रांनो, फायनली आपण खाली आलेलो आहोत. तर आपल्याला जरा जास्तच वेळ लागला आज. सकाळी 10 वाजता गेलो होतो आपण आणि आता वाढलेत 5 वाजता आपण खाली येतोय. नॉर्मल एवढा टाईम नाही लागत, 4 तासाचा ट्रेक आहे, जाऊन येऊन आरामात तुम्ही करू शकता. पण आम्ही जरा शूट वगैरे करत होतो त्यामुळे थोडासा वेळ झाला. बाकी मित्रांनो, ट्रेक तसा तर चांगला आहे, काही असं अवघड नाही आहे, कोणीही करू शकतो नॉर्मली. म्हातारी माणसं वर जात होती, लहान मुलंही वर जात होती, त्यामुळे एकदम असा काही वेगळा असा नाही, एकदम हार्ड असा ट्रेक नाही आहे. काही ठिकाणं आहेत तिथे ती थोडीशी रिस्की आहेत. तर बाकी तसं काही नाही आहे, म्हणजे रिस्की इन द सेन्स की तिथे काही पायऱ्या आहेत ज्या थोड्या स्टीफ आहेत आणि काही 2 ठिकाणी कडे आहेत, तर त्या कड्यांवर जरा नीट जपून पाऊल टाकावं लागतं. ते सोडलं असं बाकी काही त्या ट्रेकमध्ये म्हणजे असं हे नाही आहे. बाकी वरती गेला तुम्हाला खूप छान वाटेल आणि प्रसन्नही वाटेल. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, इथे माकडांपासून तुम्हाला खरंच सावधान राहावं लागेल, कारण आमच्यावरती ऑलमोस्ट एकाने हमला केलाच होता. पण ते काका होते, आम्ही रिटर्न मागे गेलो आणि त्या काकांनी आम्हाला बघितलं. त्या काका पूर्ण खालपर्यंत आमच्यासोबत आले आणि आम्ही खरंच सुखरूप खाली आलो आहोत. सो थँक्स फॉर दॅट म्हणजे त्या काकांना खरंच आम्ही आभार मानतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, आपण ना मेन मंदिर नाही कव्हर केलं आहे, बिकॉज वेळेच्या अभावी नाही करू शकलो. बिकॉज आता आम्हाला इथून परत मुंबईला जायचं आहे आणि आमचे तिकीट्स वगैरे काहीच नाही आहेत. सो आता इथून एसटीने नाशिक रोडला जायचं आहे आणि कुठली मेल आहे ते आता बघणार आहोत. सो त्यामुळे आम्ही ते नाही कव्हर केलं. नेक्स्ट टाईम कधी येऊ त्यावेळेस नक्की करायचा ट्राय करू मित्रांनो. बाकी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राईड सेफ आणि जय श्रीराम आणि जय बजरंगबली.